सोळे भरपूर प्रमाणात शेवटचा बाजार इकडे 10 त्यांच्या आवडचा विषय बाजारात कसली भाजी आहे पांडोशी गुंजली आता जपणार असो गाव आनंदवाडी अरे उभे असतात गाडी बिडी लावून नागबाब रसिक प्रेक्षक जय शिवराय मी सुधीर कुंबुर्लेकर आरमारी मराठा या यूट्यूब चॅनलवरती तुमचा सगळ्यांचा स्वागत असा। मित्रांनो आज मी देवगडच्या आठवडे बाजारामध्ये देवगडचा आठवडा बाजार म्हणजे हो पावसातलो देवगडचा आठवडा बाजार गेले कित्येक दिवस भयंकर पाऊस पडता देवगड तालुक्यात आमच्या पण आज मात्र अगदी ऊन कडकडून पडलेला असा आणि त्यामुळे आज मात्र व्हिडिओ शूट करून चांगलं मिळतं पाऊस असलो काय व्हिडिओ शूट करून तसं मिळत नाही पण आज अगदी ऊन पडलेला आणि देवगडचा आठवडा बाजार आज मी कव्हर करून दिलं तर आज ह्या देवगडच्या आठवडा बाजारात या पावसाळ्याच्या बाजारात नक्की काय काय येईल आता आपण बघणार आहोत त्याच्या किमती पण जाणून घेणार असो आणि विशेष काय आता पण मी तुमका दाखवणार आहे। चला तर जाऊया आजच्या आपल्या या देवगडच्या आठवड्या बाजारामध्ये। मित्रांनो तुमका हा व्हिडिओ नक्कीच आवडतो व्हिडिओ आवडल्यावर व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती नेहमीचीच असा। चला तर जाऊया देवगडच्या आठवड्या बाजारामध्ये। ते आमच्या देवगड तालुक्याचं देवगड डेपो एस टी डेपो आणि ही आमची जीवनवाहिनी लालपरी आमच्या ग्रामीण जीवनाची जीवनवाहिनी आहे कारण ह्याच एस टीनं आम्ही सगळीकडे खंय जाऊचं असतं तर ह्याच एस टीच्या मार्फत आमका जाता येता अशी ही जीवनवाहिनी आणि असं हा आमचं देवगड डेपो अजूनही कित्येक वर्ष म्हणजे माझ्या 40-50 वर्षाच्या कालावधीपासून ह्यो असोच हा म्हणजे ज्या पोझिशनला हा तसं जातो असं सुंदर देवगड डेपो कारण आमच्या आठवणी आहेत आमचे विद्यार्थी कॉलेज सुटल्यामुळे आता विद्यार्थी बऱ्यापैकी देवगड डेपो होतात आणि ही आता लालपरी मालवण रत्नागिरी म्हणून गाडी आहे मालवणहून इली ती देवगड डेपो दिल्यानंतर देवगडसून ती रत्नागिरी घेतली मालवणहून असं सुंदर डेपो तारामुंबरीच्या रस्ते आणि देवगड डेपोच्या पाठीमागच्या रस्त्यानं आपण इलो काय सुरुवातीक आपल्याला मार्केट लागतं सगळा भाजी मार्केट म्हणजे या ठिकाणी कांदे बटाटे किंवा भाजी आहे सगळ्या प्रकारचे भाजी आहे जे लांबून लांबून जे आमचे व्यापारी येतात ते या ठिकाणी या विभागात बसतात। आता हे आपल्याला सुरुवाती गेटवरती ही कशी बाबा ही जुडी 30 रुपये एक जुडी आहे आणि अगदी फ्रेश एकदम कोथिंबीर अगदी भारी आणि हे सगळे काकडे त्याच्यानंतर 20-20 रुपयाचे आपले वाटे हे नेहमीचे असत। कांदे बटाट्याची ही मोठी गल्ली आहे आणि ही लसूण घेऊन बसला कशी आहे लसूण 70 रुपये पाव हसून घ्या लसूण 70 रुपये पाव म्हणजे 10 रुपये कमी झाले 80 रुपयांनी मागे होती। हे कांदे बटाटे आहेत आणि बऱ्याचशा कांदे बटाट्याची दुकानं भरपूर आहेत तशीच भाजीची दुकानं आहेत तर कांदा बटाट्याचे दर जाणून घेऊया। आता काय होता की आता पाऊस चालू झालो त्यामुळे थोडंसं कांदो आता बघूया काय दर राहतो आपण नेहमी कांद्याचा दर ताई कसा हो कांद्याचा दर काय 40 रुपये किलो आणि बटाटी 50 रुपये किलो बटाटी बघा कशी एकदम पोती आणली दादानी आणि कशी रिकामी करतात बघा ही एक टेक्निक आहे बटाटी ओतूची आणि बटाटी बघा एकदम फ्रेश आहे पाठीवर घेतल्याने या वयात सुद्धा केवढं वाजा पाठीवर घेऊन बघा अगदी कलात्मक पद्धतीने त्यांनी बटाटे खाली काढल्याने हातान काढीत गेलं वेळ गेलो असं नाही पण ही टेक्निक एकदम भारी आहे मस्त टेक्निक दादा या वयात पण एवढा वजा घेऊन तुम्ही त्या खाली गेलास मानला आमचे हे होते भाजीपालो हा सगळ्या पद्धतीच्या भाज्या आता ह्या गल्लीत आपल्याला बघून मिळतात। कांदा बटाटो पण हा समोर कांदा बटाट्याचे साधारण तोच दर 40 रुपये कांदे आणि 50 रुपये बटाटे पण बटाटे फ्रेश दिसली कांदो पण जरा जुनं वाटलं। आता बघूया आणखी काय भाजी हत सगळ्या प्रकारची भाजीपाला हाच साधारण गाजर काला पण 30 रुपये पाव किलो बाबा गाजर कसा किलो आहे 80 रुपये किलो म्हणजे आपण 20 रुपये पाव किलो पडताला काकडी कशी 60 रुपये आणि 80 रुपये गाजर म्हणजे गाजराचं पुरवठा कमी असल्यामुळे थोडीशी किमती वाढलेल्या आहेत बघा हिरवीगार वांगी सुद्धा आहेत आणि पर्पल कलर म्हणजे जांभळ्या कलरची सुद्धा वांगी आहेत म्हणजे ह्या आमच्या देवगडच्या बाजारात वेगवेगळ्या भाजीचे प्रकार आपल्याला नेहमीच बघूक मिळतात। आता हे पावसाचे दिवस आहेत कधी पाऊस येतात कधी ऊन पडता सांगता येत नाही पण लोक आपले बाजार आठवड्याचं करू येतातच। टोमॅटो हे 20-20 रुपयाचे वाटे आहेत ते 20-20 रुपयाचे वाटे पण घेणारे भरपूर लोक असतात सगळ्या प्रकारची भाजी आहे। चला आता आपण या भाजी सेक्शन मधून बाहेर जाऊया बाहेरच्या रस्त्यावरती जो मेन रस्ता त्या रस्त्यात सुद्धा बाजारातले बरेचसे लोक बसतात ह्या भाजीपाल्याचा सेक्शन होता साधारण तुमच्या लक्षात येईल भाजीचे दर दादा टोमॅटोचा दर काय टोमॅटो कसं
60 रुपये किलो टोमॅटो आहेत. पण दर सारखेच असतात, थोडेफार कमी जास्त होतात. पावसाचे दिवस आहेत, त्यामुळे थोडंफार मालाचा पुरवठा जास्त झालं तर मालाच्या किमती थोडेसे कमी जास्त होत असतात. स्पेशल बाजार काय म्हणतो बरोबर ना? होय आधी घेतोय, करून घेतोय. हे सगळे जे गोष्टी आहेत आपल्या चहा पाण्याच्या नाश्ता पाण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत आणि मस्त मांडणी असते या सगळ्या गोष्टींची. सगळे बटर वगैरे बिस्किटा वगैरे वेगवेगळ्या प्रकारची आहेत आणि साधारण वेगवेगळे दर असतात त्याचे. बटरची पिशवी सगळे पॅकेट करून ठेवलेली आहे आणि छान मांडणी होती, सुंदर मांडणी. पुढे जाऊया. तर वटपौर्णिमा आज त्यामुळे वटपौर्णिमेची सगळी जी फळफळावळ लागणार आहे त्या फळ आता ह्या मुख्य बी बियाणे आमची बाजारात पावसाळे शेवटचा बाजार इकडे 10 रुपये. 10 रुपये सगळे बी बियाणे ना. पावसभर भाजी 10 रुपयात. सगळ्या प्रकारची 10 रुपये 10 रुपयाला एक पॅकेट आहे. 50ला 7 देणार. घ्या इकडे शेवट बाजार म्हणजे शेवटचा बाजार. हा कसले काय म्हणताय? हा कशात केळी कशी आहे डझन? डझन कशी केळी कशी डझन आहेत? 60 रुपये 40 दाखवतो. अच्छा 60 रुपये आज डझन केळी आहेत. आणि खरं आज वटपौर्णिमा असल्यामुळे थोड्याशा फळांच्या किमती वाढलेल्या आहेत. हे आमचे आता कष्टकरी आमचे कष्टकरी लोक आहेत. अरे अजूनही आंबे आहेत. आई कुठले आंबे आहेत अजूनही? रायवळ आंबे कुठले आहेत? कसे आहेत ते वाटो? 60 रुपये किती साधारण 7 आंबे आहेत. कच्चे आणि भाजीची केळी आहेत. आमच्याकडे भाजीची केळी घरे कसा पॅकेट आहे घरांचा? 50 बरोबर. वेगवेगळ्या वाली आहेत, लाल माठ आहे, भेंडी आहे. कशी भेंडीचा वाटा ताई? भेंडी 20 रुपये आहे. 20 रुपये 50 चे 3 देणार. ही कसली आहेत? ही कसली झाड? वांगीची झाडं आहेत. वांगीची झाड आहे, रोपटे आहेत. कशी आहेत ती? 20 रुपये. चही लावल्या म्हणजे वांगी मग धरतात ते अशा वेगवेगळ्या प्रकारचे. हो इथे सुद्धा ही भाजी वेगवेगळ्या प्रकारची भाजी आहे. ही पण वांग्याचीच वेल आहे ना. ही वांग्याची चिबडाची वेल आहेत का? हे चिबडाची वेल आहे आणि ही पुढे चूर्णाची भाजी आहे. अच्छा ही चूर्णाची भाजी आहे, पाते आहेत, अशा सगळ्या गोष्टी आहेत. वहिनी नमस्कार. वहिनी नारळ घेऊन बसलेले आहेत. पुढे जाऊया. मित्रांनो मिरग संपलो म्हणजे आंब्याचं सीझन संपलो आमच्या देवगड हापूसचं. आणि आता जवळजवळ जून जवळजवळ 15-20 तारीख आता जवळपास होऊन गेली जूनची. तरी हे आमचं देवगड हापूस बाजारात उपलब्ध हा. तर खय आता तुमका मी दाखवतोय. ह्या देवगडच्या बाजारात घेऊन येलो जातो माझा मामा आणि त्या मामाकडे आज हापूस आंबो मला बघूक मिळता. तर चला जूनच्या 20 तारीखच्या नंतरचा हापूस आंबो बघूया. आमच्या देवगड कट्ट्यावरचे हे आमचे मामा आणि ताई हे आमच्या आईचे बंधू आहेत. आणि त्यांच्याकडे हापूस आंबो बघा, अगदी प्युअर हापूस आंबो. हो बघा, बापरे पिवळं धमक. कसं डझन आहे मामा तो? हे आता 600 रुपये डझन. 600 रुपये डझन. कारण ह्यो आता आंब्याचं सीझन राहिलेलं नाही आहे, पण ह्या दिवसात सुद्धा आंबो आहे, त्यामुळे 600 रुपये एकदम प्युअर. म्हणजे एवढ्या उशिरापर्यंत कसं मामा हे आंबो राहिलं? आम्ही त्याच्यावरती थोडं छत टाकून वगैरे तयार केलेलं आहे. अच्छा छत टाकून म्हणजे तो जो शेवटचा आंबा जो असतो ना हा त्याच्यावरती छत टाकून तो टिकवला आहे. आंब्याच्या झाडावरती छत टाकला जातो आणि छत टाकून तो आंबो टिकवला जातो. आणि ह्या दिवसात बघा पिवळं धम्मक असं आंबो. जूनची 20 तारीख होऊन गेली तरी पण. आणि पाऊस मजबूत पडलो बरं का. देवगडात सध्या पाऊस मजबूत पडतो. आज फक्त ऊन आहे पण तरी सुद्धा आंबो बघा अगदी निव्वळ फळ आणि अवघ्या 600 रुपये डझन. अप्रतिम असं आंबो आमच्या तारी मामांच्या बागेतलो देवगड कट्ट्यावरचे नाही का. चला धन्यवाद मामा. एवढा सुंदर ह्या फळा बघूक मिळाली ह्या दिवसात. सुंदर एकदम अप्रतिम असं आंबो कट्ट्यावरचं आमच्या देवगड कट्ट्यावरचं. चवीक एकदम भारी असता देवगड कट्ट्यावरचं. त्या देवगड पट्ट्यातलं आमचं आंबो अगदी चवीक भारी असतं. हे बघा वेगवेगळ्या वस्तू ज्या गृहोपयोगी वस्तू असतात ते आपल्या बाजारात उपलब्ध असतात सगळ्या प्रकारच्या. आता आम्ही फणस पण दिसतोय. नमस्कार पेडणेकर. नमस्कार. कसली भाजी आहे? पाल्याची, पालक, कांदा भाजी आहे. मेथी आहे,
पालक आहे. पालक कसं आहे? पालक 10 रुपये. 10 रुपये. कांद्याची कांदा भाजी 10 रुपये. लाल माठ आहे लाल माठ 15 रुपये. 15 रुपये. फ्रेश आहे भाजी एकदम आणि रिजनेबल होत ना रेट. नमस्कार. हा काय म्हणते आज पाऊस गेलो आधी बरा ना वहिनी? नमस्कार. सगळ्यात होय बरा, त्यामुळे बाजार जरी व्यवस्थित होता आहे ना. होय चला पुढे जाऊया आपण. मोठ्या प्रमाणात अननस आहे. छान मांडणी केली आहे. कसे आहेत अननस दादा? अननस कसे आहेत? 40, 50, 60 रुपये असे ह्या अननसाचे दर आहेत. छानपैकी लावून ठेवलेत. मांडणी चांगली केली आहे. ते समोर आपल्याला दिसतंय ते मोबाईल किराणा मालाचं जे म्हणजे मोबाईल स्टोर आहे. किराणा मालाचं फिरतं असं दुकान आमच्या वाघोटनचे आहे ते दादा. आणि वाघोटन म्हणजे माझ्या आजोळच्या जवळपासचं दुकान. त्यामुळे हे मस्तपैकी या दुकानामध्ये व्हॅनमध्ये सगळी मांडणी आहे. सगळ्या प्रकारची फळफळावळ आहे. आपण खाली उतरतोय. जो रस्ता किल्ल्याकडे जातो, किल्ल्याकडे जाणारा जो रस्ता आहे म्हणजे देवगडवरून जो खाली जातो रस्ता किल्ल्याकडे, त्या रस्त्यावरती एरवी या आजच्या बाजाराच्या दिवसाला ट्रॅफिक बंद असतं. कारण सगळी काय करतो सगळं 20-20 रुपयाने वाटे लावले सगळ्या गोष्टीचे. म्हणजे जे भाजीपाला जे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या आपल्या त्या बाजारामध्ये उपलब्ध असतात. म्हणजे लागवडीसाठी त्यांच्या निलवडे दादांचं सुंदरसं किराणा मालाचं दुकान. अचानक येतात ते. इथे आपण कपड्यांची वगैरे दुकानं दिसतात रस्त्याच्या बाजूबाजूच्या. पादत्राणं वगैरे सगळी होत. आणि मध्येच भाजीचं पण दुकान दिसतं. कपड्याचं दुकान आहे. वेगवेगळ्या प्रकारचे कपडे आहेत जे आपल्याला जसे मुंबईच्या दादरला वगैरे बघून मिळतात तसे. तर इथे आपण हे सुके मासे आहेत. सगळ्या बाजू काय ना काय काही ना काही कोटी जसं जसं व्यापाऱ्यांका जागा मिळत तशी ते दुकान लावून बसतात आपले. आता आपण जाऊया मासळी बाजाराच्या दिशेने. या दिशेक आपण मासळी बाजार बघू मिळतो. तर कोणकोणते मासे आपल्याला काही बघू मिळतात ते बघूया. मस्तपैकी दोन्ही बाजू कपड्यांची दुकानं, सगळ्या प्रकारचे कपडे उपलब्ध असत या बाजारात. बघा ही कपडा गल्ली आहे एकदम. हे सगळे मस्तपैकी कपडेच आहेत आणि मध्येच मासे पण आहेत. बघा सुके मासे. बाबा कसं जाऊल्याचा दर काय आज? 50ची 2 माप आहे. ही 50ची 2 माप. आणि हे सेम. कर्दी फक्त वेगळी असेल ना? कर्दी 50ला आहे. ही आहे. बोंबील आहेत. हे बोंबील कसे आहेत वाटा? 150 रुपये पाव किलो. 150 रुपये पाव किलो. बाजूलाच आमच्या ताई आहेत. अगदी ताजे मासे आहेत एकदम फ्रेश. बांदोशी, गुंजली आणि बांदोशी आणि गुंजलीच आहेत ना. कशी होती बांदोशीचं? कसं वाटतं? 300 रुपये. 300 रुपये 2. आणि गुंजली 200 रुपये. 200 रुपये. असे मासे आता आपण ताजे मासे, सुके मासे बघू मिळत आले. आता जाऊया आपण मासळी बाजाराची जी इमारत आहे त्याचं काम चालू आहे. पण विस्तृतपणे म्हणजे जागा मिळत तसे आमचे होय मासे विक्रेते आमचे बसतात. हे मग सगळे सुके जवल्याचेच आहेत प्रकार वेगवेगळे. सगळे जवलू, त्याच्यानंतर सुके मासे, बारीक पेढी. हो शूटिंग बारीक पेढू नाही हो. होय बारीक पेढी हे टेस्टी लागतं खाऊ एकदम. याचा सुक्या सार गेला तर एकदम बारीक. कसं वाटत तो? 100 रुपये. असे सुके मासे आहेत मोठ्या प्रमाणात. काही थोडे ताजे मासे दिसतात. बांदोशी, तांबोशी आहेत ना? नाही काय आहे हे मासे? काय आहे? तांबोशी आहेत बघा छोटे. कसे वाटत तो? इथे 200 रुपयाला वाटत. ताजे एकदम फ्रेश मासे. तर आपण पुढे आणखी जाऊया बघूया.
सुंदर असा हा निसर्गाचा देखावा आहे, नैसर्गिक देखावा. हा जो रस्ता जातो तो आनंदवाडी म्हणून एक सुंदर गाव आहे. एकात्मता जपणारं असं गाव आनंदवाडी. त्या आनंदवाडी ह्यो रस्तो जाता आणि आता आपण वर जातो. ह्यो रस्तो आता देवगड डेपोकडे. आता ह्या देवगड डेपोच्या रस्त्यावरतीच मासे विक्रेते बसतात, कारण इमारत जी मासळी बाजाराची इमारत आहे त्याचं काम चालू आहे. म्हणजे आता आपण जाऊया, थोडासा अंतरा चलायचा, पण आता आपण जाऊया. मस्त वाटतं रस्ता, अगदी आजूबाजू हिरवी झाडी आहे, त्यामुळे अगदी बघूक सुद्धा छान वाटतं. सगळी हापूस आंब्याची झाडं, ती मोठी बाग आहे आणि ती हिरवीगार झाली एकदम छानपैकी. मासे बघूया खायचे बघून मिळतात. मासे घेणारे रस्त्याच्या बाजूकच मासे विक्रेते बसतात, त्यामुळे मासे घेणारे उभे असतात, गाडी बिडी लावून मासे घेतात. आता ह्यो आहे देवगडचं तात्पुरतं मासळी बाजार. आता खायचे मासे येईल ते आपण बघूया. बाळाशेठ, अरे नमस्कार. नमस्कार बाळाशेठ. आमचे आता आज बाजारात मिळतात. बाळाशेठ हे आमच्या मासे बाजाराचे व्यापारी आहेत मोठे. बाळाशेठ नमस्कार. आणि एक उत्कृष्ट क्रिकेटर म्हणून सुद्धा होते, पूर्वी छान खेळायचे क्रिकेट वगैरे, आम्ही एकत्र खूप खेळलो, पण आता ते सध्या व्यापारी आहेत. तर आपण मासे बघूया. तुमच्या सगळ्यांच्या आवडचा विषय आहे. बाजाराबरोबर मासे पण तुमका बघूक आवडतं. ही बघा माशाची कटिंग बघा किती मस्त. शेंगते पण होतं रे, ताजे शेंगते, एकदम ताजे शेंगते, सौंदाळे शेंगते. कसं वाटत सौंदर्याचं वाटत? 200 रुपये एक लावणार वर. आणि शेंगते कसे? शेंगते लोकांचे निस्त्याकाचे होते. निस्त्याकाचे त्याची किंमत नाही. बांधवशे कसे आहेत ते? बांधवशे 600 रुपये. 600 रुपयात बांधवशे. हे समुद्री खेकडे, हे सुद्धा खाऊक एकदम चविष्ट लागतात. ॲक्च्युली पावसाळ्याच्या दिवसात आपण खाड्यातले खेकडे मिळतात बाजारात सगळे, तर आमच्या ह्या देवगडच्या बाजारात समुद्रातले खेकडे सुद्धा मिळतात. खेकड्यांचं कसं वाटतो? 200 रुपये एवढे सगळे खेकडे आहेत. आणि हे मेच मासे आहेत, हे सुद्धा चवीक चांगले असतात. असे सगळे मासे आहेत. नमस्कार. प्रॉन्स, मोठे प्रॉन्स आहेत. कसे ते प्रॉन्स? 500 रुपये वाटा. आणि गुजली एवढी मोठी? दोन्ही 600 दोन्ही 600 रुपये सांगून 500 रुपयात देणार. पण 500 रुपये वाटा प्रॉन्सचे, मोठे प्रॉन्स आहेत एकदम. आमच्या देवगड बंदरात भरपूर सकाळचे मासे होतात. देवगड बंदरात सकाळी लिलाव बाजार मोठं भरतात आणि त्या लिलाव बाजारात भरपूर सारे मासे असतात. हो, मासे तर मेचच आहेत नाही, मेच, बारके मेच, हे पडियारा, सुळे, आपलं चविष्ट मासो, टेस्टी एकदम. कोकरी आहे आणि ही तांबोशी आहे. कोकरी कशी ती? 500 रुपये मोठी कोकरी. आणि सुळ्याचं वाटं कसं? 200 रुपये. ताजे एकदम सुळे बघा, चकचकीत सुळे. हे चवीक भारी लागतात. म्हणजे सार, लाल सार तर चांगलाच होता आणि तळून पण बरे लागतात. आता मोठे तांबवशे पण आता ह्या पावसाच्या दिवसात आमच्या समुद्राच्या किनाऱ्यात मोठमोठे तांबवशे मिळतात. तसे हे तांबवशे साधारण कसं वाटतं हे तांबवशांचं? 600 जोडीशी 600 रुपये. अशाप्रमाणे हे मस्त मासे आपल्याला बघून मिळाले. चला धन्यवाद. पुढे जाऊया. धोडिया, छोटी धोडिया, छोटे सुरमई म्हणजे सनाके म्हणतो, त्याच्यानंतर सौंदर्य आहेत, बांगडे पण पोट बघू त्या लागताना. कसे हो वाटे कसे होते? हे 200, हे 500, हे 200, हे 200, हे 100, 200, 500, 200 आणि 100 असे मासे आहेत. अगदी ताजे मासे, एकदम फ्रेश. पुढे आणखी बघूया. सकाळी ह्या देवगड बंदराचं भाटीवरती मोठं बाजार असता, पण आता हे आमचं आपलं स्थानिक लोकांसाठी हे मासे आहेत. सौंदाळे आहेत, त्याच्यानंतर पडियारी आहेत, बांधवशी आहेत, सुळे आहेत. भरपूर प्रमाणात वेगवेगळे मासे आपल्याला काही बघून मिळतात. त्याच्यानंतर हे कोकरीच आहे. साधारण 200, 100, 200, 500 असेच किमती असतात याचे माशांचे. चल ना. हो, छोटंसं मासळी बाजार आहे. ॲक्च्युली हे आपल्या उजव्या बाजू खाली
जेटी आहे त्या जेटीवरती म्हणजे भाट म्हणतात बघा, त्या भाटीवरती सकाळचं मोठं बाजार भरतं आणि बरेचसे लोक जे व्यापारी वगैरे आहेत ते तिकडून मासे घेऊन जातात किंवा स्थानिक लोकसुद्धा त्या बाजारात जाऊन मासे विकत घेतात. आणि सध्या पावसाचे दिवस आहेत, सध्या लॉन्ची वगैरे सगळं बंद आहेत, मोठी बोटी वगैरे फिशिंग करणारे. त्यामुळे हे आता किरकोळ जे बंदरामध्ये जे मासे मिळतील तेच मासे उपलब्ध होतात. हे आमचं जय चिकन सेंटर आहे, तुकाराम बानकर यांचं. आणि या ठिकाणी बघूया आपण चिकन मस्तपैकी. कसं दादा चिकन कसं आहे? 280 रुपये किलो आमचं चिकनचा दर आहे. आणि हे आमच्या आनंदवाडीच्या म्हणजे किल्ल्यावर जाणार रस्त्यालाच हे जय चिकन सेंटर आहे. इथे चांगलं फ्रेश ताजं असं चिकन 280 रिजनेबल रेटमध्ये उपलब्ध आहे. मित्रांनो एकेकाळी ही ना बाजारपेठ म्हणजे माझ्या बालपणी मला आठवतं की ह्या बाजारपेठेत ना तुफान गर्दी असायची. सगळी दुकानं वगैरे खरेदी करणारे लोक, कारण ही मुख्य बाजारपेठ होती देवगडातली, आमच्या देवगड तालुक्याची पूर्ण. आणि आता काय झालं की आता गावागावांनी मोठमोठी दुकानं झाल्यामुळे थोडंफार इथलं जो ग्राहकांचं जो प्रमाण होतं ते कमी झालेला. त्यामुळे आता ही जी बंद दुकानं दिसतात किंवा तेवढी वर्दळ दिसत नाही या रस्त्यात. हय बाजाराच्या दिवसात तुमका चलाक वाव नसायची, एवढी गर्दी असायची. आणि सुंदर अशी अरुंद असं रस्ता असलो, 2 एसटी येईल काय मजा यायची. साईटी म्हणजे माझ्या बालपणीची हे गोष्ट आठवणी सांगतोय मी. तर असं हो देवगडची बाजारपेठ आपण बघतो. आता थोडीशी गर्दी कमी आहे बाजारपेठेत. समोरचा रस्ता आपला दिसतो तो किल्ल्यात गेलो, किल्ला म्हणून देवगड किल्ल्याकडे जाणारा रस्ता. आता पुन्हा एकदा आपण या रस्त्यानं म्हणजे पुन्हा एकदा बाजाराच्या दिशेने जातो. म्हणजे हे तुमका मी दाखवलं आहे काही आठवणी की बऱ्याचशा लोकांनी ज्यांनी हे देवगड बाजारपेठ बघितलेली असतात त्यांना नक्कीच आठवण असतात की ही एक मार्केट इमारत होती छोटी. ती त्या ठिकाणी भरपूर सगळ्या लोक बसायचे विक्रे, पण आता ती पण दुरुस्तीकडे गेलेली आहे. आज आपण पुन्हा एकदा जाऊया बाजार, बघूया काय काय आणखी नव्याने इला. इकडे पोस्ट ऑफिस आहे या गल्लीमध्ये, देवगड पोस्ट ऑफिस. पहिल्यापासूनची इमारत आहे, पूर्ण चढ असा आहे, चढाव आहे. आता आपण फळं वगैरे सगळी. अरे सुद्धा सगळी फळं आज वटपौर्णिमा असल्यामुळे सगळे फळं देतात. ही एक आपल्याला भाजी कांदा बटाटे मग अशा पण जशी एक गल्ली बघितली तशी ही पण गल्ली आहे का. या ठिकाणी सुद्धा भाजीपाला वगैरे सगळ्या प्रकारचे भाज्या कांदे बटाटे सगळं मिळतात. सगळ्या प्रकारचे भाजीपाला आहे बघायला सगळं. कोथिंबीर भाजी घ्या, कोथिंबीर भाजी घ्या, कोथिंबीर भाजी घ्या. काही वाटेत काही प्रमाणात कांदे बटाटे. थोडंसं पावसाळी वातावरण आता बघूया. स्टील आहे, कपडे आहेत वेगवेगळ्या ह्या देवगड बाजारपेठेमध्ये
तर वेगवेगळे असे विभाग केलेले आहेत आणि भाजीपाला कपड्यांचे वगैरे असे शृंगारिक गोष्टी आपल्या महिला मंडळांच्या माता भगिनींच्या शृंगारिक गोष्टीसुद्धा उपलब्ध असतात. थोडंसं चिखल असल्यामुळे कधी कधी सांभाळून चालावं लागतं, पाय सांभाळून टाकावं लागतं. हरिबाबांकडे भरपूर प्रमाणात हे हापूस आंबे उपलब्ध आहेत. जर आपण हे बघा अशा पद्धतीचं चांगलं फळ आहे, 600 रुपये डझन आहे. मामा तुम्हाला जर तुमच्याकडे कॉन्टॅक्ट करायचा असेल तर कुठल्या मोबाईलवरती कॉन्टॅक्ट करायचा? 9923 68 95 61. रामभाऊ तारी यांच्याकडे अजूनही हापूस आंबो उपलब्ध आहे. देवगड जामसंडे त्यांच्याकडे देवगड हापूस अजूनही उपलब्ध आहे. मोठमोठ्या नेत्यांका वगैरे त्यांनी पाठवतात. ते आज कोणाक पाठवलास म्हणतास? राणेसाहेबांच्या पीएक पाठवलास आज आंबे, म्हणजे पाठवतो तसे. तर तुम्ही ह्या मोबाईल नंबरवरती जर संपर्क साधलास तर ह्या तुमका हापूस आंबे मिळू शकतील, म्हणजे ऑर्डर दिलात तर तुम्हाला मिळतील इथे. चल तर बघूया आपण, म्हणजे पुढचा अजून बाजार बघूया बाजारात आणखी काय काय बघूक मिळतं. दादा कसले आहे ते बिये माका जरा सांगा ना आमच्या. हे घेवडी आहे, घेवड्याची बिये. हे मुळ्याची बिये आहेत. मुळ्याची हे गवार आहे. हे भेंडा, पडवळ, अच्छा, दोडकं, ही काकडी, कारली, पालेभाजी, टमाटे, अच्छा, मिरची, मका, हे भेंडा, ही पालेभाजी, हे चिबूड, हे वाल, अच्छा, हे वांगी, भोपळा आणि दुधी भोपळा. सगळे 10-10 रुपयाला पॅकेट आहे. सगळे 10-10 रुपयाला आहे. कमी करून देतो पाहिजे तर. म्हणजे शेवटचा बाजार आहे. शेवटचा बाजार आहे. शेवट म्हणजे आता पुढच्या वर्षी रुजत नाही. बरोबर. यंदाच घालायची. आता हे पुढच्या वर्षी नवीन बनवायची परत. बरोबर. छत्री सुद्धा आता उपलब्ध झाले आहेत. साधारण काय दर छत्र्यांचं तर बघूया. कसे दादा छत्र्या कशा आहेत ते? आता आपल्या ह्या देवगडच्या बाजारात मोठ्या प्रमाणात छत्रे पण उपलब्ध झाले आहेत. 200 रुपयापासून सुरुवात आहे छत्र्यांची. त्यामुळे आता पाऊस मध्यंतरीच्या काळात भरपूर पाऊस पडला. आज जरा ऊन पडला. आता भयंकर पाऊस धुमाकूळ झाली होती या देवगडात. त्यामुळे बरेचसे लोक आता छत्री आता घेऊ लागले आहेत. तर सुरुवातच पावसाची दमदार झाली होती. शेवटचा आपण फेरफटका मारूया बाजारामध्ये. हा बोला. बीट खाऊ? अरे मी लाल होईल सगळं. बीट कसं आहे ते? लाल लाल एकदम बीट आहे. लाल भडक आहे. लाल भडक दिल धडक. काय नाव काय तुझं? गणेश. मस्त बोलला. लाल भडक दिल धडक. चल छान. आता फळफळावळ आहे सगळी. मोठमोठे आंबे आहेत. तोतापुरी आंबे. केवढा मोठा दादा? कसा आंबा हा एवढा मोठा? 100 रुपयाला 1 किलो. 100 रुपयाला 1 किलो आहे. 1 किलो असेल? 1 किलो नाही, 700 ग्राम. हा एक आंबा म्हणजे हा ऍक्च्युली 100 रुपये किलो आहे. पण एक आंबा हा वाड्याचे ना दादा तुम्ही? राजापूरचे. मागच्या आपल्या व्हिडिओमध्ये राजापूरचे आपले व्यापारी आहेत आणि सगळी फळफळावळ घेऊन असतात. ते त्यांच्याकडे नेहमी फळं, चांगल्या पद्धतीची फळं बघायला मिळतात. आमच्या ताईंकडे लाल माठ बघा. एकदम लाल भडक भाजी. लाल माठ एकदम लाल. 50ला 3, 30ला 1. ताईंकडे भाजी एकदम छान असते. मेथी वगैरे मी मागे 20 रुपये जोडी. मेथी वगैरे एकदम फ्रेश असते. तर मागच्या वेळी मी घेतली होती भाजी. एकदम मेथीची 20 रुपयाला जोडी आहे आणि एकदम फ्रेश आहे. हिरवीगार भाजी. लसूण कशी आहे? 60 रुपये पाव. 60 रुपये पाव किलो आहे.
बाजारात येणारे जाणारे यांची ये जा चालूच असतात. काही लोक बाजार घेतात, निघून जातात, परत नवीन लोक येतात. असं बाजारहाट चालू असतं आमच्या गाववाल्यांचं. आणि हे आमच्या तारामुंबरी किंवा देवगड या साईडचे हे सगळे लोक आपले रहिवासी आहेत, जे ग्रामस्थ ते बाजार घेऊन येतात अजून. बरं, तर आताशी जवळजवळ 11 वाजत येईल आहेत. त्यामुळे आणि आज ऊन असल्यामुळे थोडासा लोकांना बाहेर पडाक मिळाला, कारण गेले काही दिवस भरपूर पाऊस होतो. पाऊस पडाक सुरुवात होता तसं झाडं लावची वेळ येतात. म्हणजे बरेचसे लोक त्या पावसात नवीन नवीन झाडं लावतात. आणि ही नर्सरी आहे, सगळ्या प्रकारची रोपं उपलब्ध आहेत. आता काय काय आहेत ते आपण बघूया. सगळी काजवाची झाडं आहेत, आंब्याची कलमं आहेत, सगळी नाही कलमं आहेत वेगवेगळ्या प्रकारची, गुलाबाची पण कलमं दिसतात. ही सगळी फुलझाडं वगैरे लोक या दिवसात नेऊन लावतात. आणि हे बघा छान गुलाब आहेत वेगवेगळ्या रंगाचे आणि सुंदर असे, हो सुंदर अगदी फुलं आहेत, वेगवेगळ्या प्रकारची कलमं आहेत, झाडं आहेत वेगवेगळी अशी. ह्या दिवसात आपण लावली ना तर ती चांगली होतात असं म्हणतात. म्हणून साधारण दर जाणून घेऊया. हे सगळी छोटी छोटी रोपटं आहेत. ही कसली आहेत रोपटं? ही भाजीची आहेत का? हे दादा भाजीची आहे ती? हो दादा, रोपं कशी रोपं कसली आहेत ती? व्हिडिओ कॉल करायला लागली सांगायचं. ही मिरची रोपं, वांगी, टोमॅटो. एक टोमॅटोची रोपं, ही मिरची, ही कारल्याची रोपं. कशी आहेत ती? 20ला 5 रोपं. अच्छा, स्वस्त आहेत. सगळे वेगवेगळ्या प्रकारचे. कुठली नर्सरी तुमची दादा? बागवे. खायचे? मसुरातले बागवे. अरे वा, मसुरातले आमचे बागवे आहेत, मालवण तालुक्यातले. पण हई ते सगळी एवढी सगळी रोपं घेऊन येलेली आहेत आणि छान रोपं आहेत. आता ही पावसाळ्याच्या दिवसात लोक लावतात झाडापेडा. देवगडमधलं ह्या फेमस हॉटेल सानिका लंच होम हे शाकाहारी आणि मांसाहारी अप्रतिम जेवण मिळतं. म्हणजे मांसाहारी जेवणात ह्याला फेमस आणि लय गर्दी असतात शुक्रवार, बुधवार आणि रविवारची. असं हॉटेल सानिका लंच होम भारी आहे, म्हणजे जेवणासाठी एकदम उत्तम आहे. देवगडा येईल असतं ह्या हॉटेलमध्ये जेवण बघा, टेस्ट भारी. काय बाप रसिका हो, आज कसं वाटलं देवगडचं बाजार? ह्यो आठवडा बाजार आज पाऊस नसल्यामुळे छानपैकी आपला कव्हर करता येईल. असं देवगडचं आमचं देवगड तालुक्याचं सगळ्यात मोठं बाजार असा. बाजार तुमका नक्कीच आवडला असात. व्हिडिओक लाईक व शेअर करून आरमारी मराठा हे यूट्यूब चॅनल तुमचा चॅनल तुम्हीच सबस्क्राईब करूच असा. चला मित्रांनो, धन्यवाद. जय हिंद.